ताज्या बातम्या पाहण्यासाठी 4K चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील. धन्यवाद. नमस्कार, आपण पाहतात 4K डिजिटल चॅनल. कामोठे शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आयोजित धम्मसल आयोजित केली होती. आपल्या भीम अनुयायांना दिनांक 1 जानेवारी 2024 भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी कामोठे येथून या बसचे आयोजन केले होते. कामोठे सेक्टर 16 येथे जय भीम स्तंभाजवळ सकाळी 7 वाजता सर्वजण भीम अनुयायी जमा झाले. आत्माराम कदम यांच्या हस्ते जय भीम स्तंभाला हार घालण्यात आला व बुद्ध वंदना घेण्यात आली. सर्वजण भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी बसमध्ये बसले. थोड्या वेळानंतर सर्वांनी अल्पोआहार केला. तळेगाव येथे दाभोडे गावात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी पोहोचले. आशिष आत्माराम कदम, अरुण कदम यांनी आपले मत मांडले. दुपारी सर्वांनी सहभोजन केले व विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी बस निघाली व तेथे सर्वजण पोहोचले. RPI गटाचे कामोठे शहर युवा अध्यक्ष आशिष आत्माराम कदम, सरचिटणीस गौतम कांबळे, तालुका उपाध्यक्ष अनिल जाधव तसेच युवा चिटणीस अभिजित कांबळे, नवीन सोनावणे, अरुण कदम, आत्माराम कदम, महेंद्र कांबळे, दीपाली सोनावणे, माया कांबळे, गीता जाधव, दीपाली कांबळे, अनिता सावंत, नागेश कदम आदी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. सर्वप्रथम सर्व भारतीयांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे 4K चॅनललाही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मी आशिष कदम, राहणार कामोठे. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवकांचा युवक अध्यक्ष आहे. माझ्या सोबत आलेले आयुष्यमान गौतमजी कांबळे साहेब, त्याचप्रमाणे आमचा युवकचा सरचिटणीस अभिजित कांबळे, कळंबोली कॉलनीतून आलेले आमचे नवीन सोनवणे सर, त्याचप्रमाणे जेतवन बुद्धविहाराचे सन्मान्य अध्यक्ष अरुणजी कदम साहेब, महेंद्रजी कांबळे, लोंढे साहेब अशी सर्व मंडळी आली. त्याचप्रमाणे आमचे पनवेल तालुक्याचे उपाध्यक्ष सन्मान्य अनिल जाधव साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही सालाबादप्रमाणे 1 जानेवारीला भीमा कोरेगाव येथील आपल्या 500 महार शूरवीरांनी जे पेशव्यांच्या सोबत लढाई करून आपला विजय मिळवला, आणि धारातीर्थ पडलेल्या आमच्या शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी आम्ही प्रत्येक वर्षी या ठिकाणी येत असतो. येण्याचं आयोजन म्हणजे असं असतं की आम्ही कामोठ्यातून गेली 8 ते 10 दिवस संपूर्ण नियोजन करत असतो. आपल्या बांधवांना कसं या ठिकाणी येईल, या ठिकाणाची माहिती कशी होईल, आणि आपले पूर्वजांनी, कारण की बाबासाहेब एका भाषणात म्हणाले होते की तुम्ही भेड बकरीची अवलाद नाही, तर तुम्ही सिंहाचे छावे आहात. हे जाऊन भीमा कोरेगावला जाऊन पहा, तो स्तंभ तुम्हाला साक्ष देईल, आणि ती साक्ष आणि ते स्मरण व्हावं त्यासाठी आपण या ठिकाणी गतवर्षी येत असतो आणि येत राहू. हा विजयस्तंभ दिनाचा, शौर्य दिनाचा मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन इथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध. कळंबोली येथून अरुण अनंत कदम, जेतवन बुद्धविहार कमिटी अध्यक्ष. आज मी 4K चॅनलला चे अभिनंदन करतो की आज तुम्ही आमचा लाईव्ह आमच्याबद्दल आम्हाला सूर्यदिनानिमित्त माहिती विचारत आहात. तर मी एवढंच सांगेन इथे की आम्ही सालाबादप्रमाणे आम्ही या शौर्यदिनानिमित्त आम्ही भीमा कोरेगाव या ठिकाणी सलामीसाठी येतो. कारण ही गोष्ट अशी आहे
की बाबासाहेब म्हणतात की जोपर्यंत आपल्या पूर्वजांचा आपण इतिहास जर जाणला नाही तर आपण इतिहास घडवू शकत नाही. त्यासाठी हे शौर्य दिनाचा तो स्तंभ बांधला गेला आहे भीमा कोरेगाव या ठिकाणी. ज्यावेळेस 1 जानेवारी 1818ला जेव्हा पेशवाई विरुद्ध इंग्रजांचे जे युद्ध झाले त्या इंग्रजांच्या युद्धामध्ये जेव्हा 500 महाराणी पेशव्यांच्या बाजूने लढण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे गेल्यानंतर नागनाथ महाराणी म्हटलं होतं की आम्ही पेशव्याच्या बाजूने लढतो आणि त्या बदल्यात आमचं अस्तित्व काय असेल. तर पेशवे काय म्हणाले की तुम्हाला सुईच्या टोकावर राहण्या इतकंही अस्तित्व नसणार आहे. मग आमच्या महार बटालियन म्हणाली जर तुमच्या बाजून लढून जर आम्हाला किंमत नसेल तर आम्ही कुशल इंग्रजांच्या बाजून आमचं अस्तित्व निर्माण करू. आणि ते निर्माण करण्यासाठी 500 शूरवीर भीमा कोरेगाव या ठिकाणी जात असताना वडूच्या ठिकाणी थांबून संभाजी महाराजांच्या समाधीला नतमस्तक होऊन संभाजी महाराजांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्यांनी 30 मैल चालून हा शौर्य दिन गाजवला आहे. आणि त्या ठिकाणी सकाळी सूर्योदयाला युद्ध सुरू झालं आणि सूर्यास्ताला संपवलं. अशी एकच ही जात आहे ती म्हणजे महार जात. आणि त्या महार जातीसाठी आम्ही इथं नतमस्तक होण्यासाठी बाबासाहेब 1 जानेवारीला या ठिकाणी भीमा कोरेगाव या ठिकाणी येऊन सलामी द्यायची. आपली महार बटालियन आजही सलामी देते. त्या ठिकाणी आम्ही जाण्याचा नेहमी प्रयत्न करतो आणि या कुटुंबाला नेण्याचा प्रयत्न करत असतो. आमची पावन भूमी आहे. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.